वतीने हृदयाच्या अंतकरणाने आभार मानतो। शेवटचा दिवस आहे, सर्वांना विनंती करतो की आपण मैदान सोडावं। राकेश आणि पलाश यांना विनंती आहे, जोळे टीम मंचावरती यायचं आपलं बक्षीस घेऊन जाण्यासाठी। आपल्याच गावातील सुप्रसिद्ध समालोचक अमित म्हात्रे यांच्याकडे आम्ही ही धनराशी दिलेली आहे, पलाश आणि राकेश। आणि खास करून पुढच्या साखळी चौथ्या सामन्यासाठी समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करणार आहे, अर्थात हसुराम घरत आणि प्रवीण सर यांना। तर मित्र पाहतो इथे मात्र सामना संपलाय, तिसरा सामना संपलाय स्पर्धेच्या माध्यमातून। पहिल्या फेरीत तिसरा सामना संपतोय आणि चौथ्या सामन्यासाठी आपल्या समोर पुन्हा एकदा समालोचक येतात। अतिशय जबरदस्त पूर्व भागातील खऱ्या अर्थानं अतिशय उत्कृष्ट समालोचक असे आपल्या समोर पुन्हा एकदा प्रवीण ठाकूर असतील, आमचे हसुराम घरत असतील, आमचे वर्तक सर असतील आणि संदीप पाटील असेल, हे आपल्या समोर आपल्या सेवेसाठी येत आहेत। तर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने स्पर्धेचा खऱ्या अर्थाने तिसरा दिवस, तिसरी योजना आपण पाहतोय। तिरंगा चषक 2017चं खऱ्या अर्थाने आयोजन, उपस्थित सर्व प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे। आणि टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, त्यांचा सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया। आणि पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून वळतोय राजेंद्र भगत यांच्याकडे। प्रवीण ठाकूर, हसुराम तत्पूर्वी आम्ही मैदानामध्ये पाहतोय की आमच्या चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला अशा आमच्या तिरंगा चषकाचे मुख्य आयोजक सर्वांचे लाडके आदरणीय बाजीराव शिंगम, बाजीराव दाना परदेशी यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही शब्द सन्मानाने स्वागत करतो। तत्पूर्वी व्यासपीठावर पाहतोय की ज्याने क्रिकेटचं नाव खूप उंच शिखरावर नेऊन ठेवलंय अशा आमचे मित्र सन्मान्य रघुनाथ परदेशी इथे उपस्थित। मी आयोजकांच्या वतीने सन्मान्य महेंद्र ठाकूरांना विनंती करतोय की त्यांचं पुष्पवृत्ती देऊन स्वागत करावं। बाजीराव शिंगम यांचं आगमन झालंय, तरुणांचे प्रेरणास्थान, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि काळात ज्यांची रायगड जिल्हा पक्ष प्रमुखपदी निवड झाली असे सन्माननीय बाजीराव परदेशी यांचं चिरनेरच्या वतीनं सर्व मतदार बंधू भगिनींच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि आणखी काय सांगायचं, खऱ्या अर्थानं ज्यांची वाहवा आपण नेहमी करत असतो असे तरुणांचे प्रेरणास्थान की ज्यानं 5 वर्ष जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं आणि खऱ्या अर्थानं कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठल्याही गावामध्ये असू द्या, कुठल्या पक्षाचा व्यक्ती आहे, कुठल्या मंडळाचा व्यक्ती आहे, हे मनामध्ये न बघता क्रिकेटची स्पर्धा असू द्या, कबड्डीची स्पर्धा असू द्या, गणेश उत्सव असू द्या किंवा नवरात्र उत्सव असू द्या किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये वैजनाथ ठाकूर साहेब जर नसतील तर तो कार्यक्रम होणं मुश्किल आहे। आणि खऱ्या अर्थाने त्याची पोच पावती आता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण पाहिली की त्यांच्या सहभाग्यावरती कुंडा वैजनाथ ठाकूर हे प्रचंड मत भिकारानं विजय झाल्यात, 3 मतांना त्या विजय झाला असे सन्माननीय वैजनाथ ठाकूर साहेब इथं उपस्थित शब्द सुमनाने स्वागत करतोय। सामना चालू करा। धन्यवाद। तसेच या व्यासपीठावर आपण पाहतोय की सन्माननीय बाजीराव परदेशी, सन्माननीय वैजनाथ ठाकूर आणि सन्माननीय विनोद म्हात्रे, 3 व्यक्तीबद्दल काय म्हणावं। खऱ्या अर्थाने अर्थात रायगड जिल्हा परिषदेचे जबरदस्त व्यक्तिमत्व आणि अर्थात एक अभ्यासू नेते म्हणून विनोद म्हात्रे, वैजनाथ ठाकूर आणि बाजीराव परदेशी यांच्याकडे पाहायला गेलं। प्रथमतः या ठिकाणी वैजनाथ ठाकूर साहेबांचं मी नवनाथ म्हात्रे या हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत करतोय। वैजनाथ दादा, तुम्ही या ठिकाणी आलात आणि या शुभेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली, तर पुन्हा एकदा सन्माननीय विनोद म्हात्रे, वैजनाथ ठाकूर आणि अर्थात या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्मानाचे तुमचे सर्वांचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा सदस्य अर्थात बाजीराव परदेशी यांचं देखील या शुभेच्या माध्यमातून मी स्वतः नवनाथ म्हात्रे हार्दिक स्वागत करतोय। तत्पूर्वी खऱ्या अर्थाने आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून 6 व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, त्याच्यामध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय बाजीराव, कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमामध्ये वैजनाथ ठाकूरांची उपस्थिती नेहमी असते। कुठल्या पक्षाचा व्यक्ती आहे, कुठल्या मंडळाचा व्यक्ती आहे हे न बघता आपल्यापर्यंत जे आपण सहकार्य करायचं, चिरनेर पासून आवऱ्यापर्यंत, विंदरेपासून जासईपर्यंत आणि खास करून चौक विभागामध्ये सुद्धा वैजनाथ ठाकूर साहेबांना अनेक मंडळांना, अनेक क्रिकेट टीमला त्यांच्या मार्फत टी-शर्ट त्यांनी दिली अशी सन्मान्य वैजनाथ ठाकूर साहेब की त्यांच्या कामामुळे त्यांना जनतेने पोच पावती दिली आणि त्यांच्या सौभाग्यवती कुंडा वैजनाथ ठाकूर यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला। त्यांचा सत्कार करणे आमचा आद्य कर्तव्य। मी आयोजकांच्या वतीने सन्माननीय
आमच्या जुन्नर जिल्हा परिषद गणातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी आणि महेंद्र ठाकूर विनंती करतो की त्यांचा जाहीर सत्कार आपण त्यांचे पती म्हणजे सन्माननीय वैजयंत ठाकूर साहेब यांचा करावा. हॅलो हॅलो आणि खास करून बाजीराव परदेशी म्हणजे बाजीराव शिंगम यांच्यावर एक शेर बनवला आहे. एक शेर आया है दाढ़ी लगा के वही बनला शिवाजी. बाजीराव परदेशी ने मार ली है बाजी और बाजी को गिराने वाले कर बैठे हाजी हाजी. अशोक मुंबईकरांनी हा शेर बनवला आहे. खरोखर त्यांचा आभार मानायला पाहिजे आपण. पुन्हा एकदा दोन्ही जिल्हा परिषद सदस्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणाने आभार मानतो आणि वळतो सामन्याकडे हसराम घर त्यांच्याकडे. धन्यवाद. राजेंद्र भगत या ठिकाणी सामना बघतो. आजच्या रजनी मधला हा चौथा सामना. पहिल्या तीन सारी हसराम घर 3 जिल्हा परिषद सदस्य आहेत. एक विनोद मात्र आहेत. दोघं 4 आहेत. दरम्यान पुन्हा एकदा पाहायचा आहे. पहिला चेंडू वाईट मिळाल्यानंतर दुसऱ्या चेंडूची फेकी करतोय. दरम्यान पाहायचा आहे. चांभारली वर्षे धुतून असा सामना चालू आहे. आजच्या रजनी मधला चौथा सामना. पहिल्या फेरीतील चौथा सामना पाहायला मिळतो आणि फेकीचा कौल मात्र धुतून संघाने जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करत असताना चांभारली संघाचा सलामीची जोडी मैदानामध्ये अमित आणि योगेश. पाहायचा गोलच्या मार्कवरती मात्र गोलंदाज नवनाथ हा एक जबरदस्त जुना जनता अष्टपैलू फलंदाज गोलंदाज पाहायचा आहे. मागच्या रजनीमध्ये झुंड्या येथे जबरदस्त गोलंदाजी केली होती तो मात्र नवनाथ राऊंड विकेटचा मारा करतो. ओव्हर विकेटचा मारा करतोय. राऊंड विकेटचा मारा करतो. दरम्यान पाहायचा आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय नवनाथ. अमित साठी यावेळेचा चेंडू क्रॉस केल्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू निर्धाव जाण्याची शक्यता असते. पंचांचा इशारा की हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव संख्या मात्र 1 निवडतोय. धाव संख्या 1 आहे पाहायची आपल्या या फलकावरती. टोटल धाव संख्या 4. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलच्या मार्कवरती सज्ज होते नवनाथ. गरसर वशिनीचे निशिकांत इथे उपस्थित. मी आयोजकांच्या वतीने विनंती करतो की आपण व्यासपीठाची कृपा करावी. निशिकांत सरांना डावखोरा फलंदाज मात्र अमित खेळतो पाहायचा. यावेळेचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि मात्र इथं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू आणि हा चौका. 4 धावे संघ पोहोचतो 8च्या घरामध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. अमित जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते की एक डावखरा फलंदाज की एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र चौकार मारतो आणि चौकारानं संघ पोहोचतो 8च्या घरामध्ये. महेश मात्र पांदिवे यांना विनंती असणार की आपण सुद्धा व्यासपीठावर या. महेश मात्र पांदिवे. आता चेंडू मात्र क्रॉस करण्याचा प्रयत्न चांगल्या क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतो. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण होतोय. धावसंख्येमध्ये 1 नि भरती होती. धावसंख्या 9च्या घरामध्ये पोहोचतोय. नवनाथ त्यांचा मात्र पहिले षटक पाहायला मिळतोय. दुतुम संघाकडून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपलं शतक पहिले स्वीकारलंय. शतक करत असताना पहिला मारा करतो. पहिला षटक टाकतो तो मात्र नवनाथ. एक अष्टपैलू गोलंदाज की बऱ्याच वर्षापासून त्याची खिरी पाहायला मिळतो. एक जुना जाणता फलंदाज गोलंदाज असा मात्र नवनाथ ठाकूर राऊंड विकेटचा मारा करतोय. खराब चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडूचा पुढचा फायदा पाहायला मिळतो परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतं. पॉईंटच्या दिशेला चांगली फेकी येते. एक धाव वाढतोय. संघ पोहोचतो पहिल्या दशकामध्ये 10च्या घरामध्ये. डावखुरा आणि उजवा फलंदाज असल्या कारणानं क्षेत्ररक्षण परिवर्तन होतोय. पंचांमध्ये परिवर्तन होतोय. विचार केला तर नक्कीच हा मॅन्डेटरी पॉवरचा मात्र पहिले षटक आहे. नवनाथच्या बाजूने धावसंख्या पहिल्या दशकामध्ये 10च्या घरामध्ये. पहिल्या पॉवर प्ले मध्ये नक्कीच 15 ते 10 धावांची आवश्यकता असताना मात्र चांगल्या प्रकारची इतर फलंदाजी पाहायला मिळतोय चांभारी संघाकडून अमित यांची. यावेळेचा चेंडू जोरदार मारतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून नक्कीच हा षटकार.
डावखुरा फलंदाज अमित की ज्यांनी आपण बघितलं की एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार मारल्यानंतर धावसंख्या मात्र 6 ने वाढली, धावसंख्या मात्र 16च्या घरात पाहायला मिळतोय. आता मात्र मागणी ठरतोय तो नवनाथ. यावेळेचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न असा वाटला होता, चेंडू खरा परंतु नाही, पंचांच्या दृष्टीने हा चांगला चेंडू पडतोय आणि षटक पहिले संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक पाहिजे नक्कीच 16. सर एक मिनिट जरा. त्याचप्रमाणे आपण व्यासपीठावर पाहतो सन्माननीय वजन ठाकूर साहेब आणि सन्माननीय विनोद म्हात्रे की खऱ्या अर्थानं शिवपिंपळावर 62 जिल्हा परिषद सदस्य आहेत. पण या 62 जिल्हा परिषद सदस्यांमध्ये हे 2 सदस्य आपल्या उरणमध्ये असे आहेत की असे सदस्य म्हणजे खूप त्यांचा सहभाग बघतोय की क्रिकेटची स्पर्धा असू द्या, दिवसाला 25-30 मॅचेसचं उद्घाटन या दोघांच्या कडून होत असते. आणि आता परत सन्माननीय वजन ठाकूर साहेब यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 5 लाख खर्च करून अनेक मंडळी टी शर्ट दिले. असे सन्माननीय वजन ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय विनोद म्हात्रे साहेब यांनी सुद्धा अनेक मंडळांना देणगी स्वरूपात तरी सहकार्य केले. त्यांचं मी पुन्हा आयोजकांच्या वतीने आभार मानतो. व्यासपीठावर बघतोय मी कंठविषयक आधारस्तंभ वजन ठाकूर साहेबांचा सहकारी विशाल उपस्थित विनंती करतो काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष किरण कुंभार यांना की आपण त्यांचे स्वागत करावं की ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा भीम पराक्रम केला, असं विशालचं स्वागत होतं. त्याचप्रमाणे धन्यवाद. पुन्हा एकदा पाहायचं आपल्या पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या फरक पाहिली. त्याप्रमाणे 16. सुधीर म्हात्रे व्यासपीठ आहेत. मी विनंती करतो किरण कुमार यांनी कृपया समीर पाटील वजन ठाकूर साहेबांनी सहकारी समीर पाटील विनंती की आपण व्यासपीठावर या. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या टेकी होती मात्र निलेश भुतुम संघाकडून पाहायचाय पहिल्या षटकामध्ये 9 च्या 15 धावा, तर निलेश काय कसं पाहायचाय. यावेळेचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न सिली मिडावला चेंडू होतोय चित्रशिक मात्र हिट करतो पाहायचाय. नक्कीच एक धाव पूर्ण होण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय. असं वाटलं होतं की हा चेंडू हिट होईल, परंतु हिट झाला होता, परंतु क्रीज मध्ये अशा हजर असल्या कारणाने मात्र धावसंख्या 1 मिळते. धावसंख्या पोहोचतोय 16च्या घरामध्ये. 17च्या घरामध्ये 1 ने वाढली. पहिल्या षटकामध्ये थोडासा मागायला ठरतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक नवनाथ ठाकूर यांनी टाकलं. नवनाथ ठाकूरने मात्र 16 धावा दिल्या. त्यानंतर मात्र आता निलेश होतोय. निलेश मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणात परिवर्तन करतो. काही डावखुरा उजवा फलंदाज असल्या कारणाने क्षेत्ररक्षणात परिवर्तन काय पाहायला मिळतोय. अमित ज्या फलंदाजांनी चौकार आणि षटकार मारला अशा फलंदाजाकडून अपेक्षा असणार नक्कीच, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे ते मात्र अमितच्या बाजूने येतोय. गोलंदाज मात्र निलेश राईट हँड पॉवर विकेटचा मारा करतो, तो खेळतोय मात्र डावखुरा फलंदाज अमित. धावसंख्या आतापर्यंत 17च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू खोलवरचा चेंडू नक्कीच हा असं वाटलं होतं की चेंडू थोडासा बॅकवर्ड कधी परंतु नाही. हा चेंडू एक वेग पाहायचा इशारा होतोय, पंचांचा अवंत धावायचा इशारा होतोय. एक धाव वाढतोय. धावसंख्या 18च्या घरामध्ये. बिनबाद 18 सलामीची जोडी मैदानामध्ये खास करून अमित जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 15 धावा. तर दुसरा पॉवर प्लेचा षटक घेऊन येतो निलेश आहे. निलेश रोखण्याचा प्रयत्न करतो, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो तो मात्र निलेश जोरदार मारतोय. नक्कीच स्वीप शॉट, षटकार. धावसंख्या मात्र या 6 आणि पोहोचवा 24च्या घरामध्ये. जबरदस्त फटका पाहिला. नक्कीच आपण बघितलं की स्वीप शॉट म्हणतात अशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला. मात्र योगेश बॅटीतून मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं सिली मिड ऑफ ला क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव काय रोखू शकत नाही. संघ पोहोचतोय 25च्या घरामध्ये. या स्पर्धेमधला आजची तिसरी रात्र अंतिम रात्र पाहायला मिळतोय. अंतिम रात्रीमध्ये हा पहिल्या फेरीतला चौथा सामना चामार्ली वर्सेस धुतून. पुन्हा एकदा निलेश वरदुकीचा मारा करतो. यावेळेचा चेंडू नक्कीच खोलवरचा चेंडू परंतु कार्पेट शॉट मारतोय. क्षेत्ररक्षण प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षण एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होतोय. दुसरी धाव सहजपणे पूर्ण होतोय. म्हणजे चांगली रणनीती पाहायला मिळते. 2 धावांनी संघ पुन्हा पोहोचतो 27च्या घरामध्ये.
आता मात्र थोडीशी धावसंख्या एक चांगल्या प्रकारचा आकार देताना दिसतात दोन्ही फलंदाज. एक जबरदस्त तंत्रशुद्ध पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळतोय. असं वाटत होतं की एका बाजूला अमित खेळतोय तर दुसऱ्या बाजूला योगेश खेळतोय. ही चांगली जोडी पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग षटकार. सचिन गवाडी स्टेजवर कोणतरी मित्र आला तुला भेटायला लवकर ये. काहीतरी सुपारी आली. सचिन गवाडी लवकर ये. आपणास नाईटची सुपारी आलेली आहे. लवकर संपली. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर नक्कीच बाद 33. माझी वेळ संपतोय. काय घडतोय मैदानावरती येतात सहकारी प्रवीण ठाकूर सर. धन्यवाद हसरामजी. तर खऱ्या अर्थाने एक जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम बघायला मिळतोय. आजच्या रजनीचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये माहिती पोहोचू शकतोय. त्यामुळे यांना विसरता कामा नाहीये. त्याचप्रमाणे सचिन गवाडी सर आणि त्यांच्या सहकार्याने देखील विसरता कामा नये. कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. या विद्युत रोषणाईमध्ये देखील काही खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्याचं पूर्ण क्रेडिट कोणाला असेल तर सचिन गवाडी सरांना देखील असेल. ही उत्कृष्ट प्रेक्षक मायबाप या इंद्रायणीच्या मैदानावर अलोट गर्दी निर्माण झाली आणि या गर्दीचं साक्षीदार आणि या खमंग मेजवानी इथं उपस्थित केल्याबद्दल 34 धावांची अभेद्यशी पार्टनरशिप इथं करताना दिसत आहेत. या अगोदर हा रेकॉर्ड होता 34चा रेकॉर्ड होता. हितेश आणि अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन चांगल्या चेंडूला मानवंदना देण्यावाचून दसपर्यंत कोणताही डॉट चेंडू जाऊ देत नाहीत. पंचांचा इशारा येतो निश्चितच. 22च्या रूपाने का होईना एक धाव पूर्ण करतायत. माझे स्कोअर मित्र जोपर्यंत बिझी होत आहेत धावसंख्या पोहोचते निश्चितच 39च्या घरात. संभारली संघ निश्चितच रसायनी विभागातील एक मातब्बर संघ. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं आपण किरण पवारचा संघ जरी पराभूत झाला असला तरी अजूनही त्या भागामधून एक मातब्बर संघ येतोय संभारली संघ. प्रेक्षक मायबापाला विनंती असेल डाव्या उजव्या बाजूला असणाऱ्या प्रेक्षकांनी बसून घ्या. कारण पाहुण्यांना खास करून खेळ दिसत नाही. प्रेक्षकांना विनंती असेल. सोरेक फटका मारण्याच्या नादात बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अमित खरोखर जादूमय गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारचा बिग हिट मारू देत नाही आहे. ही जमेची बाजू सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण करतायत. निश्चितच आपण क्रिकेटच्या मैदानावर ज्या 2 न्यायदेवता आहेत त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी आतापर्यंत आजचा अंतिम दिवस आहे पण या अंतिम दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये अशा प्रकारची दक्षता घेतली. याचा अर्थ किती काटेकोर दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. अमितनं खरोखरच जादूमय गोलंदाजी केली आणि जे हे दोन्ही उधळलेले वारू होते यांच्या निश्चित यांना व्यसन घालण्याचं काम करतोय. कोणत्याही प्रकारचा बिग हिट तर मारून देत नाही परंतु सिंगल डबलचा घेताना सुद्धा मोठं परिश्रम काढायला लागतात. सचिन केरी सर काय सांगू शकाल या गोलंदाजाबद्दल? नक्कीच अमित गोलंदाजी करतोय. फलंदाज सुद्धा अमितच आहे. षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सर या षटकामध्ये पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत फार कमी धावा आल्या. आतापर्यंत या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 16 दुसऱ्या षटकात 17 धावा आल्या होत्या. निश्चितच पुढचा चेंडू सीमापार चेंडू पाठवण्याच्या नादामध्ये बघूया तिथं सुरेख क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण आणि आता मात्र खांदे उंचावलेले दिसत आहेत. धुतुम संघाच्या क्षेत्ररक्षकांमध्ये एक फुंकर घालण्याचं काम इथं अमित करताना दिसतोय. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये माझे स्कोअर मित्र सांगतायत धावा दिल्या फक्त एकेरी स्वरूपात धावा होत्या त्या आणि धावा दिल्यात फक्त 8 धावा दिल्यात आणि एक चौकार ठोकला होता त्याच्यामध्ये खणखणीत. तरी देखील खरोखरच एक जादूमय गोलंदाजी केली आणि 2 जे वारू उधळले होते 2 षटकामध्ये तब्बल 8 धावांची लयलूट केली होती. सचिन गवाडी आपणास पुन्हा एकदा विनंती आपण लवकर या. नेतृत्व आहे कारण तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. तिरंगा चषकाचं आयोजन काँग्रेसच्या गोलंदाजीवर जेल सोडला होता आणि मग अब्दुल रजाकला सांगितलं होतं वासिंगार प्रकरणी किसका कॅच छोडाव जानते हो आणि मग त्यानंतर सचिन तेंडुलकरनं त्यावेळेस 83 धावांची लयलूट केली होती. हे तितकंच महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं ते काय खोटं नाही. पुन्हा एकदा सांगू इच्छितोय विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुमच्या समर्थकांना एक धाव रनआउटचा धोका आणि मला वाटतं निश्चितच पंचांचा काय इशारा येतोय बघायचा आहे. नाहीये नॉट आउट. मला वाटतं सुस्थिती डेंजर एंडकडे धावत होता खेळाडू परंतु नाहीये. एक धाव सहजगत्या पूर्ण होत आहेत. माझे स्कोअर देखील बिझी होत आहेत. संघ बसतोय. माझे धावपळ करावं समीकरण लागतंय. प्रवीणजी रन बना है 45. निश्चितच 45 धावा. खऱ्या अर्थानं आपण बघितलं होतं 2 षटकामध्ये तब्बल
33 धावांची लयलूट केली होती. तदनंतर आलेल्या अमितनं रोख लावला, 8च धावा दिल्या होत्या. तदनंतर आलेला प्रणित देखील एक जादूमय गोलंदाजी करतोय. प्रवीण जी हम देखें चारों गेंदबाज जो इस्तेमाल किए जा चुके हैं, चारों ठाकुर हैं. तो ये दो तीन टीम है, ठाकुरों की टीम है. निश्चितच मोठे ठाकूर इथं आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय तो निर्धाव. अर्थातच निश्चितच लाजवाब गोलंदाजी. मी म्हणते क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, भरती आणि ओटी कशी असते. आनंदाच्या भरती येत आहेत, कधी पराभवाची ओटी देखील येत असते आणि मग आनंद भरती ओटीचं चित्र बघायला मिळते. खऱ्या अर्थानं खोऱ्यानं धावा काढणारे दोन्ही वापरकार अजूनही सलामीवर मैदानामध्ये असताना देखील यांना पुन्हा एकदा बांधण्यात यश प्राप्त केलं. म्हणजे ही क्रिकेटची जादू बघायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू जातो तो निर्धाव. अर्थातच लाजवाब जादूमय गोलंदाजी करतोय. त्याला पूर्ण क्रेडिट द्यावं लागेल ते म्हणजे प्रणित ठाकूरला. ये जो चौथी ओवर है प्रणित ठाकुर कर रहे हैं, इस ओवर की अंतिम गेंद शेष है. पूरे इस ओवर में रन केवल आए हैं 4. निश्चितच आखिरी गेंद पर छक्के की मोहर लगना जरूरी. कोशिश तो जरूर की थी, गेंद को धकेल दिया है पर वहां पर 1 रन वसूली है. इसी के साथ ओवर की समाप्ति. कुल रन संख्या स्कोर बना है 46 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे. प्रवीण जी आप मेरे साथ जुड़े हैं यहाँ पर. ये जो ओपनिंग जोड़ी की पार्टनरशिप है, पहले विकेट के लिए पार्टनरशिप है, अब तक की हाईएस्ट पार्टनरशिप है. 46 रन जोड़ चुके हैं पहले विकेट के लिए. क्या 50 रन की पार्टनरशिप हो पाएगी? अगर होती है तो इस श्रृंखला पहली 50 रन की पार्टनरशिप होगी. निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो क्रिकेटमध्ये काही घडू शकते. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी नाही करू शकत. कदाचित एखादी विकेट पहिल्या चेंडूवर देखील आपण बघितलं, करंजाच्या एका वीरेनं एक हॅट्रिक संपादित केली होती आणि निश्चित विकेटची हॅट्रिक संपादित केली होती. त्याच्या नावावर एक हॅट्रिक आहे. चौकारांची हॅट्रिक एक मारली होती मला वाटतं सुमित डोंगरेनं. पण सर एक जर 2 मिनिट थांबा. नवीन सेवा येथे शिवसेनेच्या वतीनं नाईट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सन्माननीय निलेश दत्ताराम पाटील आणि सन्माननीय निलेश पाटील निलेश यांच्या वतीने स्पर्धा आहे. तिथे एक गट हा आपल्या पूर्व विभागाचा असेल, तरी जुन्नर पासून औरा या सर्व विभागाच्या संघांना विनंती असणार आहे आपण संपर्क साधा. फी असणार आहे 18,000 रुपये. प्रथम क्रमांक असणार आहे 1,50,000 रुपये भव्य चषक. सर्व संघाने नोंद घ्या. एक फेरा आपला असणार आहे. जुन्नर ते औरवटना कोपरवली पांडे वशिने साडा सर्व गावांना कळमेश्वर मोठी जुई त्यांना विनंती असणार की आपण त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. कोट्टी प्रवीण सर एक धाव पुन्हा एकदा काढताना दिसतोय. ये जो गेंदबाज है ठाकुर, इनके लिए इनाम बहुत सारे आए हैं. अगर गेंद डॉट निकाल लेते हैं तो 5,000 और किसी भी एक विकेट के लिए 1,000 रुपए. ये जो इनाम है आरपी एंटरप्राइज के प्रथम इनके ओर से है. ये दूसरी गेंद उठा करके ला है. गेंद गई है बैकवर्ड स्क्वायर लगे एरिया में, वहां पर फील्डर है. 1 रन. इनाम की राशि बड़ी है. आनंद ठाकुर के ओर से विकेट हैट्रिक के लिए 10,000 यहाँ पर जमा है. अंगद ठाकुर इनके ओर से ये 10,000 रुपए यहाँ पर जमा है. दरम्यान अमित खरोखरच देखील 500 रुपयाचा आरपी एंटरप्राइजेसच्या वतीनं. किती जबरदस्त डाव लागले जात आहेत, किती सट्टा मोठा लागला जातोय अमितच्या गोलंदाजीवर. परंतु निश्चितच सुफळा फटका मारला जातोय अमित मुंडेच्या द्वारे. 2 धावा सहजगत्या पूर्ण आहेत. धावा करावं लागतायत. 50ची पार्टनरशिप जोरदार सांभाळच्या वतीनं या नाईट स्पर्धेमधील पहिली सलामीची जोडी जी अजूनही अबाधित आहे. 50 धावा पूर्ण करतायत. अर्धशतक फलकावर लागतंय आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षक बाबांच्या वतीनं. निश्चित दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील अमितचा. हवाई हल्ला आणि हा षटकार. व्हाट अ बिग हिट, व्हाट अ सेन्सेशनल शॉट. ओवर की 2 गेंदें शेष है और टीम का कुल स्कोर बना है दोस्तों 56 रन. 56 रन बने हैं. इनमें से अकेले अमित मुंडे के अगर रन देखें तो है 35 रन पर अमित मुंडे खेल रहे हैं. टीम का कुल स्कोर बना है 56 रन. अंतिम
धन्यवाद डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 हवाई हल्ले करतोय आणि आक्रमक इरादे स्पष्ट करतोय. कारण काल किरण पवारचा संघ सावलेश्वर सावळा संघ पराभूत झाला असला तरी या रसायनी भागातील अजून एक चांभारी संघाचं आव्हान अजून आजच्या दिवसामध्ये जिवंत असं नाहीये. 62 धावांचं योगदान आणि सलामीवर अजूनही अबाधित आहे. काय सांगू शकाल सचिन केली? ये जो अमित जी हैं, अमित इन्होंने एक रन बनाया 20 गेंदों में और के थे, उन्होंने भी 41 रन बनाए थे. बार क्या थे और योगेश जावले जो कि बाकी शेष बची 9 गेंदें खेलकर उनका साथ निभा रहे हैं. अंतिम गेंद इस पारी की पटकी हुई गेंद थी, फिर से पुल किया है और गेंद लगभग ली जाएगी. इसी के साथ पहले विकेट की हे बाबा पैसे घे, आता तुमचे पैसे घे, सगळे घे, सगळे घे. नाही त्यांनी नाही लावलं. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. तर अमित ठाकूर साठी आरपी एंटरप्राइजेसच्या वतीनं उत्तम संघाच्या पूर्ण जागा त्या कृपया चांभारी संघाला विनंती असणार 1000 रुपये ना चांभारी संघाच्या थोडा खुर्च्या त्यांना घेऊन जायचे. उत्तम संघाला खुर्च्या आपण द्या. आता विजयासाठी 63 धावांच्या संघाकडे देखील कॅच कोणी घेतली बाबा? झेल कोणी घेतलं ते पण सांगा. कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक परेश दरम्यान विजयासाठी 30 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता असताना मैदानावर काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी सगळ्यात सुनीलजी वर्तक सरांकडे तत्पूर्वी इथं उपस्थित असणाऱ्या निश्चितच दिग्गज मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. कारण एवढी मोठी फौज आज उपस्थित आहे. आपण सांगितलं मगाशी राजेंद्र भगत सरांनी सांगितलं 4 जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहेत, विद्यमान सदस्य उपस्थित आहेत आणि अजूनही आश्रमची गरज सांगतोय की अजूनही जोपर्यंत मला वाटतं हे 4 दिग्गज सदस्य उपस्थित आहेत राजगड जिल्हा परिषद सदस्य. एक अजूनही मला इथं अंकुशी परदेशी कैलासवासी अंकुशी परदेशी यांची आठवण होते. कारण त्यांचं अकस्मात निधन झाल्यानंतर महादेव दामा परदेशी देखील हे रायगड जिल्हा परिषद दिलीप दामा परदेशी हे रायगड जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर बाजीराव परदेशी यांना देखील काही दिवसापूर्वीच हे मला वाटतं पद पुन्हा एकदा प्राप्त झाले. त्याच्यामुळे पुन्हा एकदा या चिरनेर गावामध्ये निश्चितच आनंदाचं वातावरण आहे. आणि तिरंगा चषकाचं आयोजन केलं काँग्रेस कमिटी आणि मोठे भोम यांच्या संयुक्त विद्यमाने. हे 3रं वर्ष आणि अभूतपूर्व यश मिळतंय. मी या सोहळ्याबद्दल निश्चितच सांगेन, चुकू नये असा क्षण, चुकू नये असा सोहळा, प्रचंड करडी शिस्त, प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज असे स्टँड, भव्य दिव्य विद्युत रोषणाई, युट्यूब वर जबरदस्त असं प्रकारचं मला वाटतं शाहरुख शेख यांच्या वतीनं युट्यूब मध्ये थेट प्रेक्षक बघायला मिळतंय. त्याचप्रमाणे रसिका केबल नेटवर्कचे मालक यांच्या वतीनं देखील आम्हाला सहकार्य लाभतंय. एवढं दिग्गज माझ्यासोबत जोडले गेले समालोचकांची भली मोठी फौज असेल किंवा सचिन गवाडी सर असतील, या सर्वांनी आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्येक उरणपुरगातील सर्व पूर्व कमिटीचे सदस्य असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, या सर्व त्यामध्ये दिग्गज समालोचक पंडित सर असतील आणि निश्चितच प्रसाद भोईर सर असतील, अमितजी म्हात्रे असतील, नवनाथजी म्हात्रे असतील, इथं सुनीलजी वर्तक दिसत आहेत, संजय पाटील दिसत आहेत, सुदेशजी म्हात्रे दिसत आहेत. या सर्वांना निश्चितच चांगलं वाटावं अशा प्रकारची जबरदस्त नियोजन इथं बघायला मिळतं. याच्यानंतर मैदानावर काय घडतंय हे ऐकवण्यासाठी जातोय मी सगळ्यात आधी सुनीलजी वर्तक सरांकडे. आरपीआय अध्यक्ष मनोहर जानू ठाकूर यांच्या वतीनं चंद्रकांत साठी केवळ षटकारांची हॅट्रिक त्यांनी जर संपादित केली तर तब्बल 3000 रुपयांची रोख रक्कम इथं धनराशी जमा झालेली आहे. एनबी ठाकूर साठी देखील षटकारांच्या हॅट्रिक साठी 3000. राजा भगत स्टेजवर या प्लीज. आहे ते काय कृपया प्रिन्स अजय रेवस्कर आपण व्यासपीठावर या. सलामीची जोडी परेश आणि नितीन या पहिल्या षटकातील आतापर्यंत मला वाटते 3 चेंडू टाकून झालेले आहेत. कृपया प्रेक्षकांना विनंती असणार ज्याच्या कुणाच्या 4 व्हीलर गाड्या चेंडू टाकून झालेले आहेत रस्त्यामध्ये पार्क करताना व्यवस्थित पार्क करा, कारण ट्रॅफिक झालेलं आहे.
सर्व प्रेक्षकांमध्ये ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना विनंती असणार की आपल्या गाड्या पार्क करताना व्यासपीठाच्या मागे किंवा पुढे खूप जागा आहे, सर्वांनी नोंद घ्या. दरम्यान 4 जोरदार प्रहार केलेला झेल आहे. झेलच्या क्षेत्ररक्षक आहे पायचा आणि दुसरी सफलता मिळते या ठिकाणी सांभारली संघाला. थँक्यू. या स्पर्धेसाठी आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती कृपया खोपटे संघाचे संगणक आणि साई संघाचे संगणक दोन्ही संघटनांना विनंती असणार आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी मैदानामध्ये व्यासपीठाची कृपा करावी. खोपटे संघ आणि साई संघ दरम्यान सामन्याकडे बोलतोय. 5 चेंडूचा सामना झालेला आहे. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आता मात्र फिलहाल आपने कहा गेंदबाज हावी है, लेकिन परेश नामक जो बल्लेबाज अभी भी टिके हुए हैं नॉन स्ट्राइकिंग एंड पर है. हालांकि 4 गेंद डॉट की हैं, लेकिन ऐसे बल्लेबाज है किसी भी वक्त इस मैच का रुख पलट सकते हैं. निश्चितच, कारण आपण म्हणतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या चेंडू पर्यंत आपण या सामन्याचं कुठल्याही सामन्याचं भवितव्य वर्तवू नये म्हणून आपण ज्या खेळाडू बद्दल म्हणता निश्चितच अशा प्रकारचा हा दर्जाचा खेळाडू पाहायचा सामन्याकडे बोलतोय. या षटकातील पुढच्या चेंडूची आणि जोरदार प्रहार या ठिकाणी होतोय, परंतु चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव मिळते आतापर्यंत. 3 वेळा एकेरी धावा मिळत आहेत. धाव संख्या झालेली आहे 3. चौथे क्रम पर आए थे प्रणीत, जिन्होंने 1 रन के साथ खाता खोला है. लेकिन वर्तक जी इक्की दुक्की से कुछ ज्यादा होने वाला नहीं है. औसत बहुत ही ज्यादा है, रन बहुत बनाने हैं. जी नहीं, आमचे साथी समालोचक अमित जी सांगतात की टुकु टुकु से काम नहीं चलेगा, अब तो प्रहार करना पडेगा, जोरदार प्रहार करना पडेगा. निश्चितच तीच गोष्ट आपण छेडली त्या ठिकाणी. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या होते मात्र आता 5. 4 धावसंख्या. ग्रुप ग्रामपंचायत तुमचे सरपंच स्मिता नितीन पाटील यांचे आणि उपसरपंच सचिन अरुण ठाकूर या प्रश्न अंडर 70 चा वय पण जवळजवळ आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 7 अर्धशतक या मोसमामध्ये त्यांनी सादर केले आहेत. कोर्टी वर्तक सर दरम्यान आपण सामन्याकडे बोलतोय. और इसी के साथ इस श्रृंखला का ये 100 छक्के लग चुके हैं इस श्रृंखला में, ज्याच्याबद्दल वर्णन खरंच या ठिकाणी आपण पाहतोय सचिन आणि राजाजी. थँक्यू. साई संघाचा संगणक आपण ज्याच्या बद्दल ऐकत होतो की सचिननेही सांगितलं की परेश जिथपर्यंत आहेत तेपर्यंत संघाच्या अशा पल्लवीत आहेत. तेच उद्गार या ठिकाणी राजाच्या तोंडून देखील निघाले. खरंच परेश असा जो खेळाडू आहे की ज्याच्यामध्ये आपल्या संघाला विजय वेळ या ठिकाणी संपतोय. सामना 4 षटकांचा असेल. वजन ठाकूर साहेबांच्या शुभ असते 2 संघादरम्यान नाणेफेक होईल. आणि वर्तक सर मी म्हटलं होतं की परेश जिथपर्यंत मैदानावर आहे अमित सर तिथपर्यंत तुम संघाला अशा पलवत असण्याकडे काही चांगला फलंदाज. बिल्कुल बिल्कुल क्यों न हो जाए. आदरणीय हमारे सीनियर कमेंटर श्यामजी ठाकुर के बेटे, दुनिया में केवल पिता ही ऐसा एक इंसान है जो चाहता है कि मेरे बच्चे मेरे से भी कामयाब हो जाए. दोस्तों इस बार शॉट आया सीधा गेंद बाउंड्री से बाहर 6 रन के लिए. करारा शॉट इस बार फिर से गेंदबाजी में बदलाव आया, लेकिन बॉडी के ऊपर गेंद टकरा दिया, इशारा किया पीछे जाओ. ये रणनीति है दोस्तों. क्रिकेट के कुरुक्षेत्र में कौरव पांडव का युद्ध चल रहा था. पांडव के पीछे भगवान श्री कृष्ण था, लेकिन यहाँ देखा जाए धूम की देखा जाए सारी सेना के साथ अपने दर्शक समर्थन करने जा रहे हैं. लेकिन पीछे भी देखा जाए तो लगभग देखा जाए सामान्य जो टीम है वो भी कम नहीं. दोस्तों क्रिकेट की भविष्यवाणी, क्रिकेट के कुरुक्षेत्र को बताना आम्ही सर घंटे पुन्हा एकदा सर्व ज्यांच्या कोणाच्या गाड्या आहेत 4 व्हीलर तर सर्वांना विनंती आहे की ट्रॅफिक भरपूर होतोय, आपल्या गाड्या व्यवस्थित पार करा. आम्हाला सहकार्याने आमचा त्रास होतोय. ट्रॅफिक वाढली. सर्वांना विनंती असते त्यांच्या गाड्यात त्यांना. इससे पहले हसराम जी के बेटे
सूचना है। अब कहा भी हो कृपा करके स्टेज के ऊपर आइए। दादा सर्व आमच्या आयोजकांना विनंती असते सदस्यांना की आपण जाऊन तिथे लक्ष द्या, गाड्या व्यवस्थित पार्क करायला सांगा। हवा काय जाईल लक्ष द्या। 22 रन बन चुके हैं, अभी भी जीत के लिए 16 गेंदों में 41 रनों की दरकार है। बिल्कुल इसी बीच क्या है वो लवली शॉट खेलने का प्रयास शॉट फ्लैग के ऊपर दोस्तों। और मुझे तो ये लगता है कि शायद देखा जाए श्याम जी एक बात सही कहता हूँ, कपिल देव जब चंडीगढ़ में खेल रहे थे तो कपिल देव की आंखों से आंसू आया था। करुण नायर के जब पिताजी आए थे और कपिल देव ने कह दिया था कि मेरी माँ आई थी, आप अपने बेटे का खेल देख रहा और अपने बेटे को प्रोत्साहन देने के लिए ये पिता ही दोस्तों का ऐसा इंसान है, वो चाहता है कि मेरे बच्चे मेरे से कामयाब उड़ाया जाएगी सीधा गेंद तारामंडल के छक्का। श्रृंखला का 1 से 1 छक्का। अमित सर थैंक यू डीजे। धन्यवाद डीजे। 28 रन बन चुके हैं दोस्तों, 28 रन बने हैं, लक्ष्य 63 रनों का, यानी जीत के लिए अमित जी चाहिए 14 गेंदों में 35। बिल्कुल इसी को कहते हैं दोस्तों, खिली खिली चंपा खुश हुई रंबा, देखो पेड़ लंबा सके हमारा खंबा काटे। तोड़ फोड़ की शुरुआत मैदान के ऊपर, ठोकम ठोक, चलिए निकालिए एक बार तलवार। अमित जी वन मैन शो तो हो रहा है। बिल्कुल सेनापति हो। ओहो इस बार देखा जाए पीछे फील्डर उपस्थित है, लेकिन दोस्तों हर गेंद के ऊपर दशहरा और दिवाली नहीं होती। कृपया पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती त्यांच्या गाड्या त्यांना पोलीस फील्ड आलेले आहेत, फक्त तुम्हाला त्रास होईल त्यांच्या गाड्या त्यांनी व्यवस्थित पार्क करा, ट्रॅफिक वाढलेले आहे। जर रोडला गाड्या ज्यांच्या पूर्व असतील तर सर्वांना विनंती आहे आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा। 28 रन 28 रन। और इस बीच देखा जाए मैदान के ऊपर, देखा जाए परेश मैदान के ऊपर है, शो है तो देखना पड़ेगा क्या है। इस बार जाएगी चली 4 रन के लिए। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। इसी के साथ 3 ओवर पूरे होते हुए 3 ओवर में रन बने हैं, 2 विकेट के नुकसान के बाद 32 लक्ष्य है 63 रनों का। बिल्कुल इस व्यासपीठ के मंच के ऊपर आदरणीय हमारे लाभदेगा धुतुम के वजनाजी ठाकुर है और खोपटे गांव के मुझे लगता है शायद देखा जाए विनोद भाद्र है। बाजीराव परदेशी को कह दिया डरने का नहीं, कुछ भी हो जाए जय वीर तुम्हारे साथ है। आया और किया करिश्मा दोस्तों, देखा जाए सब डर चुके दोस्तों। वाह बाजी ही मार दिया। यह रणनीति है दोस्तों क्रिकेट की, इसका मतलब इसी के साथ क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर तुरुपका का मैदान के ऊपर है। तब तक धुतुम की इस बार गाड़ी के सिलेंडर के अंदर से धुआं नहीं आग निकल रही है। अमित सर परेश 17 वर्ष काय सांगा तुम्ही परेश बद्दल? बिल्कुल मैं तो कहता हूँ राजा कि मैं आज के 2 साल से पता चल रहा हूँ, लेकिन कमेंट्री के ऊपर देखा जाए खिलाड़ी का मुझे एक्सपीरियंस नहीं है। लेकिन मैं पहले से कहता हूँ जब बल्लेबाज की जो स्थिति देखता हूँ ना उसके ऊपर मैं सोचता कि देखा जाए अच्छी बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी चल रही है। बिल्कुल इसी बीच ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद दोनों हाथ खुले कर दिया। अंपायर का कहना है वाइड है, लेकिन आदमी की इच्छा है मुझे पंख होता तो मैं उड़ जाता, लेकिन पक्षी की इच्छा है मुझे घर होता तो मैं ठहर जाता। अमित सर एक मिनिट, अमित सर एक बक्षीस आणलं स्वर्गीय रामचंद्र गणा पाटील साई व स्वर्गीय कुसुम अशुराम मोरे साई यांच्या स्मरणार्थ कैलास रामचंद्र पाटील साई यांच्याकडनं लगातार 3 चौकार मारले तो 2101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। इसी के साथ एक लेग बाइक का इशारा अंपायर का, देखो सिग्नल इशारा मजबूती का हो, सामने वाले कितनी भी मजबूती हो का है इशारा दिया ना है तो कहती है कहावत भी है जो हंसती है ना वही फंसती है। ये लेग बाइट बहुत ही उपयोगी लेग बाइट है क्योंकि अब स्ट्राइक पर आए हैं परेश। दोस्तों जीत के लिए 11 गेंदों में अभी भी रन चाहिए 29। 11 गेंदे 29 रन का टारगेट है। तो तुम क्या करने हमारे दोस्तों मनोज जी ठाकुर यहाँ उपस्थित इसी में जाएगा परेश के लिए गैप को ढूंढा, गैप बहुत मजबूती का शॉट जाएगी गेंद 4 रन के लिए। चौवा आया थैंक यू अंकित बक्सल प्रिंस
तुषार पाटील यांच्याकडे षटकांची हॅट्रिक मारतो रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. याची सर्व संघाने नोंद घ्या म्हणजे धुतूम संघासाठी. बिल्कुल 38 रन बनाने हैं सर, 38 जीत के लिए अभी भी 10 गेंदों में 25 रन बनाने हैं. इन 38 रनों में से सिर्फ आप 6 रन हटा दीजिए, बाकी के रन परेश के हैं. इसी बीच ये क्या है? ओह जरूर मारने का प्रयास किया है, गेंद जाए पॉइंट के ऊपर, फील्डर मौजूद है. और इसी के साथ दोस्तों देखा जाए जो डीजे मास्टर ने हमारे आग वाले को सूचना है आग बुझाइए. ये नो गेम अमित सर राजा वो आग वाले को सूचना है, कृपया करके आग बुझाइए. अमित जी अंपायर में बता रहे हैं ये गेंद नो के तौर पर है, इसी का मतलब अगली गेंद जो होगी फ्री हिट होगी. और अब फ्री हिट मानो देखा जाए लड़की भगाने का मौका होता है, उसी के साथ ये फ्री हिट होता है. आम्ही सर आम्ही व्यासपीठा पाहतोय खऱ्या अर्थानं आमच्या चिरवरचे सुपुत्र सन्माननीय खारपाटी कंस्ट्रक्शन कंपनीचे सर्व सन्मान्य सागर खारपाटे पीपी खारपाटे ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय समीर खारपाटे यांचं आगमन होतंय. त्याचप्रमाणे मुळेखंड गावचे सन्माननीय राहुल सरांचं आगमन झालंय. तिरंगा चषकाच्या वतीने स्वागत करतो. और इस फ्री हिट मिलेगा जरूर. चाय दोस्तों आया है और समय की कीमत उस पेपर से पूछो जो सुबह चाय के साथ होता है, वही रात को रद्दी हो जाता है. जिंदगी में जो कुछ हासिल करना है दोस्तों उसे वक्त पे हासिल करो. जिंदगी मौके कम लेकिन धोखे ज्यादा. एक मिनट वो अच्छी गेंद थी. इस प्रकार देखा जाए तो शायद रन हो चुके. वो 41 पे स्कोर जा चुका है. जीतने के लिए रन चाहिए. वो फुल टॉस गेंद. अरे वाह भाई वाह. अरे क्या इस बार एक मिनिट दावा सांग मला किती बदल झाला. ओके डीजे शांति रहिए. जरूर मैच में मजा है. 47 स्कोर हो चुका 47 और जीतने के लिए 16 रन की जरूरत है. गेंद है इस ओवर की अंतिम गेंद शेष. क्या बॉल थी, लेकिन इस बॉल के ऊपर गेंद को बाहर ही जाना चाहिए था, लेकिन सुनहरा मौका इस गेंद के ऊपर दोस्तों गया है. एक मिनिट सर, खऱ्या अर्थानं आमच्या चिरनेरमध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमाला त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभतंय. खऱ्या अर्थानं पीपी खारपाटी चॅरिटेबल ट्रस्ट पदाचं अध्यक्ष पद ज्यांच्याकडे आहे, मोठे व्यक्ती की ज्यांचं परिवाराकडे एवढी संपत्ती आहे की ज्यांच्या 4 पिढ्या घरा बसून खातील एवढी संपत्ती असून सुद्धा सन्माननीय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष समीर खारपाटील स्वतः मेहनत करून अनेक कार्यक्रम यशस्वी करतात. असे सन्माननीय आमचे लाडके दादा पीपी खारपाटीचे सुपुत्र समीर खारपाटी व्यासपीठावर आहे. मी आयोजकांच्या वतीने सन्माननीय अलंकार परिषदेला विनंती करतोय की आपण स्वागत शाल पुष्पगुच्छ करावं. मायाची उद्गार शाल आणि प्रेमाचा आणि सौंदर्य प्रतीक पुष्पगुच्छ. अमित सर लहरों से डरकर नौका समुद्र पार नहीं करती, लहरों से डरकर नौका समुद्र पार नहीं करती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आता ज्वलंत उदाहरण पाहतो मैदान आपण परीक्षा स्वरूपामध्ये. अमित सर बिल्कुल. इस बीच शाम ठाकुर का बेटा मैदान के ऊपर है. तुरुपका का मैदान के ऊपर अगर मैच नहीं निकाल सकती तो यह धूतुम के लिए खतरे की घंटी हो सकती है, लेकिन अंतिम 6 गेंद के ऊपर जीत के लिए 15 और डंडा गोल कर दिया. उखाड़ा झंडा खड़ा कर दिया.
5 गेंदों में 16 रन की जरूरत है, 5 गेंदे और 16 रन। शांति रहिए, मैच में जरूर मुझे लगता है करंट है, इसमें कोई दिक्कत नहीं है। 5 गेंदे जीतने के लिए 16 रन की जरूरत है। नए बल्लेबाज मैदान के ऊपर पहुंच चुके हैं नीलेश, और हैट्रिक के लिए मनोहर जानू ठाकुर की तरफ से, आरपीआई अध्यक्ष की तरफ से 3000 रुपए का इनाम आया है। हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम। और मैं यह कहता हूं कि परेश अब नॉन स्ट्राइक के ऊपर गया है, अब स्ट्राइक रोटेट कैसी हो सकती है, लेकिन नीलेश स्ट्राइक के ऊपर, नीलेश के लिए भी है। इस बार देखना पड़ेगा, गेंदबाजी करने के लिए योगेश को आमंत्रित किया है। राउंड विकेट की गेंदबाजी, राइट हम राउंड विकेट। इस बार देखा जाए तो चिन्ह स्कूल एन की तरफ से दूसरी गेंद। ओहो, इस बार जरूर देखा जाए गेंद शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर चली गई है, सिंगल मिल जाती है, और सिंगल के साथ दोस्तों देखा जाए तो स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंच चुका है 48 रन। अब 4 गेंदे 15 रन, 4 गेंदों में 15 रन इकट्ठा करना है दोस्तों। ऐसे मैदान के ऊपर जलवा दिखाना पड़ेगा। अगर जलवा दिखा सकते हैं श्याम ठाकुर, तभी तुम जश्न मना सकते हैं, नतीजा फिर प्रॉब्लम हो सकता है कुछ ना कुछ, क्योंकि क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ। ये सिंगल जो थी बहुत ही उपयुक्त सिंगल है, क्योंकि आप स्ट्राइक पर रहेंगे परेश, और रन बनाने हैं 15 4 गेंदों में। अरे रन बनाने में सक्षम है परेश। अरे इसीलिए कहता है लाख मरेंगे तो चलेंगे, लेकिन लाखों का पालन पोषण करने वाला मरना नहीं चाहिए। ये लाख का खिलाड़ी मैदान के ऊपर खेल रहा है, यही खिलाड़ी 38 के ऊपर खेल रहा है। शॉट को उड़ाने का प्रयास किया था, लेकिन सिंगल मिलेगी, दूसरा रन, करीबी मामला हो सकता है। और अंपायर कहना है क्या है, गेंद यहां मुझे लगता है स्ट्राइक रोटेट नहीं हो सकती, और गेंद स्टंप के ऊपर लगा दिया, इसका मतलब स्टॉप हो चुका है। और इस सिंगल के बिल्कुल डीजे मास्टर को मनोज 3 गेंदों में 14 की जरूरत है, 3 गेंदों में 3 छक्के मार सकते हैं। हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम आ चुका है। संदेश ठाकुर के लिए 5000 रुपए का इनाम। एटीएम इतने खुले हो चुके हैं मानो, लेकिन खिलाड़ी मैदान के ऊपर काम करने के लिए इस बार परेश ने काम किया था, लेकिन स्ट्राइक रोटेट होते समय देखा जाए तो शायद अगर 2 छक्के लगाते हैं तो सरपंच जो है दूध ग्राम पंचायत धुतुम की स्मिता नितिन पाटिल, इनके ओर से 5 संघ आपल्या दिशेने 5000। 3 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए। 14 मनोरम मतदारांचं इथं आगमन झालं। तिरंगा चषकाच्या वतीनं प्रथम त्यांचं आम्ही शब्द सन्मान स्वागत करतो सन्माननीय मनोहर म्हात्रे साहेबांचं। बिल्कुल 3 गेंदे 14 रन चाहिए। बिल्कुल ग्रुप ग्राम पंचायत धुतुम सरपंच स्मिता नितिन पाटिल, उपसरपंच सचिन अरुण ठाकुर के साथ हैट्रिक के लिए 3000-2000 रुपए का इनाम आ चुके। 2 छक्के के लिए 5000 रुपए का इनाम। बाप रे बाप, कितना बड़ी धनराशि, मानो खुश है, लेकिन मुझे हम भी खुश होते थे, लेकिन हमें खुश नहीं है। ठीक है क्रिकेट के मैदान के ऊपर दोस्तों इस मैच को निकालना है तो कुछ भी करके आपको खेल दिखाना पड़ेगा। 3 गेंदों में 14 रन बनाने हैं दोस्तों, टॉस धुतुम टीम ने जीता है। बिल्कुल मुझे तो ये लग रहा है चौवा जरूर जा सकता है। डीप पॉइंट के ऊपर चौवा आया। पाणी घेऊन जा। थोडी दुखापत झाली आहे, 2 खेळाडूंदरम्यान ठक्कर झालेली आहे, दुखापत झाली परेश याला। स्प्रे घेऊन जा। और स्प्रे इस प्रकार क्या लगा है, बल्ला लगा है, कृपया समर्थकों को सूचना है, आयोजकों को अंदर जाइए। नक्कीच अमित सर परेश यांनी खरोखर सामना आपल्या बाजूने जिंकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण साथीदाराने पाहिजे तसं सहकर्त्याला मिळालं नाही, त्याच्यामुळे आतापर्यंत थोडं कठीण
वातावरण पाहायला मिळतं आपल्या धुरम संघाच्या बाजूने। बिल्कुल राजा, आपका नाम तो राजा है, आपको प्रजा नहीं साथ दे सकती तब तक आपको मजा नहीं है। खिलाड़ी आए जिसको स्ट्राइक देना चाहिए था वो स्टेज पर तुरुप के एक को रखा दिया पीछे। ये संकट आया है और संकट के ऊपर देखा जाए तो शायद आप खली बनना चाहिए था, लेकिन महाबली मैदान के ऊपर होकर भी धुतुम का या तुरुप का मैदान के ऊपर होकर भी देखा जाए मैच के ऊपर थोड़ी सी संकट आ चुकी है। लेकिन क्रिकेट के ऊपर अभी तक दोस्तों कह सकता है कि कौन जीतेगा कौन हार जाएगा कह नहीं सकता। इस बार आम्ही सर 1 मिनिट परत थांबवतो तुम्हाला। कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती असणार की मॅच संपल्यानंतर कोणी आज जाऊ नये आणि खास करून आमच्या गावचे उद्योगपती चिन्नर मधला कुठलाही कार्यक्रम असू द्या तर कार्यक्रमामध्ये जर त्यांची उपस्थिती नसेल तर तो कार्यक्रम होणं अशक्य आहे। किंवा आजपर्यंत आमच्या गावामध्ये अनेक विकासांचे ज्याने काम केलं, अनेक विकास केले असेल, मग ते अनेक मंदिरं असतील, शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा रस्ते असतील, स्मशानभूमी असतील, शाळा असेल, अनेक सहकार्याने केले। अशा आमच्या गावचे आदरणीय पीपी खार पाटील, सन्माननीय राजेश खार पाटील, त्याचप्रमाणे त्यांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे चालण्याचं काम ज्यांच्या हातामध्ये सोपवलंय असे सन्माननीय समीर खार पाटील आणि सन्माननीय सागर खार पाटील यांच्याकडनं आमच्या तिरंगा चषकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपये देणगी मिळाली आहे। बिल्कुल सन्माननीय सागर खार पाटील, सन्माननीय समीर खार पाटील आणि त्यांच्या आमच्या अष्टदाते आदरणीय पीपी खार पाटील साहेब, त्याचप्रमाणे राजेश खार पाटील यांना आम्ही श्रीकृष्णाची उपमा देतो। या सर्वांचा आम्ही तिरंगा चषकाच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणाने आम्ही आभार मानतो। बिल्कुल बिल्कुल राजा, इतनी अगर पीछे इसीलिए दोस्तों कहता है प्रार्थना करने से दोस्तों भगवान नहीं इंसान बदल जाता है। और 2 गेंदे के ऊपर जीतने के लिए 10 रन की जरूरत है। ये मैच अगर निकल सकता है तो 5000 रुपए का इनाम है। चंद्रकांत की सुनो ये कहानी अमित की जुबानी मैदान के ऊपर 2 गेंदों में जीतने के लिए 10 रन। वो बिल्कुल सही। इस मैच की मैंने पहले कहा था जो खिलाड़ी जब मैदान के ऊपर खेल रहा था उसी खिलाड़ी को नॉन स्ट्राइक के ऊपर रहना पड़ा, उदास होना पड़ा। इस मैदान के ऊपर धूतुम का बल्ला चल रहा था दोस्तों, लेकिन गेंदबाजी के पेस के अटैक के सामने दोस्तों देखा जाए तो पूरी तरह से बांध कर रखा दिया है। और मुझे लगता है 19 गेंदों में 39 रन इकट्ठा जरूर किया है, पारी जरूर खेली। इस प्रकार देखा जाए तो शायद तिरंगा चषकाच्या वतीने त्यांचं आम्ही शब्द सन्मानाने स्वागत करतो। ज्यांच्या सौभाग्यवती चेन्नर पंचायत समितीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आले असे शेतकरी कामगार पक्षाची चेन्नर गावाची बुलंदतो जसे विभाग शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष पीडीपी खरपाडी स्कूलचे चेअरमन सन्माननीय भाई सुरेश पाटील यांचं आगमन झालं। तिरंगा चषकाच्या वतीने त्यांचं आम्ही शब्द सन्मानाने स्वागत करत आहोत। बिल्कुल अंतिम गेंद शेष, लेकिन तारीफ करना पड़ेगा, तारीफ करते हम गेंदबाजों की। क्या गेंदबाजी में